सलामीची जोडी येते. सलामी जोडी अनुप आणि विनोद. तर शतरषण स्वीकारून नेहरू संघाने फलंदाजाचं अवतरण निवताना आमंत्रण दिलं ते म्हणजे कुक्षात संघाला आणि पहिले सलामी जोडी पाहायला भेटते. स्ट्राईकला खेळतोय अनुप आणि नॉन स्ट्राईक विनोद. पहिली जोडी सलामी जोडी गोड जोडी पाहायला भेटतीये. पहिलं षटक प्रगतीवतार व्यक्ती पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक आमदार चषक 2026. आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातली ही लढत पाहायला भेटते. नेहरू आणि कुक्षात यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. हमरी तुमरी रसिकी चढावड पाहायला भेटेल. एक जबरदस्त सामना. तर पहिलं षटक प्रगतीवतार व्यक्ती पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आलाय. गणेश मॅन्डेटरी पाव षटक सर्कल षटक हाना मार षटक म्हणता येईल. याच्या हातोडीतला पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. पंचांची सामना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिला चेंडू याच्या हातोडे टाकण्यासाठी तयार. सुरेख चेंडू सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. पहिल्या चेंडूवर 6ने खातं खोलतोय. संघाला नेऊन ठेवतोय 6च्या घरात. पहिला चेंडू मागडा पाहायला भेटतोय. मॅन्डेटरी पाव षटक सर्कल षटक हानामारी षटक म्हणता येईल. आणि प्रहार करतोय तो म्हणजे अनुप. जबरदस्त फटका पाहायला भेटतोय अनुपच्या बॅटीतून. आता मात्र विचार करावा लागेल या गोलंदाज विनोद याला. गणेश आला. पुन्हा एकदा गणेश तयार. 10-12 पावलांचा रनअप धावतोय. पॉपीला पार करतोय. हलक्या तरी पुश करतोय. चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. पण षटकार लागल्यानंतर मात्र नेमणूक केली त्या क्षेत्ररक्षकाची. धावसंख्या 1ने पुढे सरसा. धावसंख्या 7च्या घरात. पहिल्या षटक प्रगतीवर असताना धावसंख्या 7. पहिल्या चेंडूवर मागडा ठरल्यानंतर आता मात्र कमबॅक करतोय. नेहरू आणि कुक्षत यांच्यामध्ये लढत पाहायला भेटतीये. नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षण स्वीकारलं. फलंदाजाचं अवतरण दिलं ते म्हणजे कुक्षत संघाला पहिले सलामीला आले होते ते म्हणजे अनुप आणि विनोद. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गपडामा चेंडू पॉईंटच्या दिशेने चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. पंतांचा 4 धावाचा निर्वाळा इथं पाहायला भेटतोय. या 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 11च्या घरात. 3 चेंडू 11 धावसंख्या मागडी गोलंदाजी पाहायला भेटतीये ते म्हणजे गणेशाची. व्यक्ती खातं खोलतो 4ने विनोद. अनुप खेळतो व्यक्ती 7 धावसंख्येवरती. एक षटकारच्या साहाय्याने आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळकर लागतात ते म्हणजे 11च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खालवर राहतो. बॅटन चेंडूचं कसं मेचकूट जमला नाही. चेंडू विसरतो स्टेजच्या मेगरमिडीत. कसं कमबॅक करतो व्हेरिएशन येतो गोलंदाजीमध्ये. कारण मॅन्डेटरी पॉवर षटक सर्कल षटक हानावर षटक पहिले षटक प्रगतीवर असताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 11च्या घरात. इथं मात्र रोखून ठेवण्याचा यशस्वी होतोय तो म्हणजे गोलंदाज गणेश. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल विनोद. डोपडावा चेंडू भिरकावला. चेंडूला चेंडू मागे शतरक्षक. चांगलं शतरक्षण इथं पाहायला भेटतं. चेंडू फेकीपर्यंत 1 धावसंख्या रोखू शकत नाहीये. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या दिंगत होते. संघाची धावसंख्या धावपळकर लागतात त्याच्यामध्ये 12 धावसंख्या 12. आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातलं शेवटचा मारा म्हणता येईल. जयेशनी जर कॅच घेतला तर सचिन दादा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. सचिन दादा यांच्याकडनं एक सुवर्ण संधी असेल. जयेश आणि 7 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 13च्या घरात. अनुप पटेल याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. 12-13 हर्षल म्हात्रे यांच्याकडनं हॅट्रिक जर षटकारांची लगावली तर 1213 रुपये आणि चौकार हॅट्रिक लगावली
तर 1213 हर्षल म्हात्रे यांच्याकडनं. 6 चेंडू खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 13च्या घरात. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 5 चेंडूवर फक्त 7 धावसंख्या देतोय. एकदम सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली ती म्हणजे गणेशाची. एक जबरदस्त मारा, कारण मॅन्डेटरी पॉवर षटक होतं, सर्कलचं षटक होतं. पहिल्या चेंडूवर जरूर प्रहार केला होता तो म्हणजे अनुप पाटील याने, पण त्याच्यानंतर कमबॅक केलं. सुरेख असं कमबॅक पाहायला भेटलं. ते गोलंदाज गणेशाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण 5 चेंडूवर 7 धावसंख्या दिल्या. 6 चेंडू खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 13च्या घरात. तो दुसरी षटक प्रगती बतावर याच्यात समोचन करतील माझे सहकारी मित्र प्रतीक. नक्कीच विपिन म्हात्रे, पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला होता. षटकार आल्यानंतर असं वाटलं की काय या षटकामध्ये 18 ते 20 धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी ठरतील फलंदाज, परंतु कमबॅक केलं गोलंदाजानं. गणेश यानं अचूक टप्प्याची गोलंदाजी केली, कुठेतरी रोखून धरलं कुक्षत संघाच्या फलंदाजांना. जय गजानन कुक्षत संघाची धावसंख्या बिनगडी बाद 13 धावा. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आलाय अजय. अजय आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकेल. करावेगाव गणपती मंदिराकडनं गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू, हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय यावेळी. जबरदस्त चेंडू. येथे मात्र अनुप चेंडूला समजू शकला नाहीये. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू चांगला फेकलाय. आगामी चेंडू कशा रीतीने फेकेल. हा चेंडू, हा देखील चेंडू चांगल्या रीतीने फेकलाय. क्षेत्ररक्षण थोडीशी गडबड होतीये, परंतु चांगलं कमबॅक म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. चेंडू फेकेल तत्पूर्वी फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 14 रन्स आपण पाहतोय. धावसंख्या जय गजानन कुक्षत संघाची. पुन्हा एकदा अजय. स्ट्राईक मध्ये आता मात्र विनोद. हा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. अवांतर, लाईन खराब होती. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. पंचांनी त्याला दंडित केलंय. इट्स अ वाईड बॉल. विनोद स्ट्राईक मध्ये. एक जबरदस्त फलंदाज आहे जय गजानन कुक्षत संघाचा. हा फुलटॉस प्रकारचा चेंडू. चांगला समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेल जज. जबरदस्त कॅच. अप्रतिम कॅच. बोरोजन होता क्षेत्ररक्षक. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला झेल त्याने टिपला. नेरुल गावचे आमचे शुभमजी पाटील यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती यायचं. या आमदार चषक 2000 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. या आपण मुख्य मंचावरती. अतिशय दमदार आयोजन आपण पाहतोय. आमदार चषक, दमदार चषक. मंदाताई म्हात्रे सलग 3 वेळा आमदार. विजयाची हॅट्रिक ज्यांनी लगावली आहे बेलापूर मतदारसंघामध्ये, त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय कराव्याच्या गणपत शेठ तांडेल मैदानावरती. सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्वच आयोजक आपण पाहतोय या मॅच साठी ज्यांची अपार मेहनत पाहतोय. ताईंवरचं प्रेम त्यांचं आपण पाहतोय आणि ताईंच्या प्रेमाखातर सन्मानार्थ ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. नक्कीच प्रतीक तांडेल, एक नारी सप्पे भारी, कारण हॅट्रिक साधली ताईंनी. पुन्हा एकदा फिरकावला चेंडू. चेंडू मध्ये बिग 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 हिट. आउट ऑफ द पार. षटकार. क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच हॅट्रिक पाहिल्यात बिपिन दादा, परंतु राजकारणामध्ये आमदारकीमध्ये हॅट्रिक मारणं म्हणजे काय खाऊ गोष्ट नाहीये. ताईंची तशी दहशत, ताईंचा कार्याचा जो लेखाजोखा आहे, सतत पाठपुरावा असतो कुठल्या ना कुठल्याच्या कामाच्या निमित्तानं. महानगरपालिका असू देत, विधानसभा असू देत, प्रत्येक कामामध्ये नागरिकांमध्ये आहे त्याचाच प्रेम ताईंना मिळतो आणि त्या प्रेमापोटी ताई मात्र घवघवीत यश मिळतं ताईंना. म्हणूनच ताईंनी हॅट्रिक लगावली आहे विधानसभेवरती. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल षटकातला. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 22 घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 4 पॉट पॉलॉनचा रनअप. धावतोय, पॉपीला पार करतोय, टाकतोय. सुरेख चेंडू.
हलक्या त्याने पुश करतो, सन्मान देतो चेंडूला आणि हा षटक समाप्तीवर त्याच्यानंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 22 घरात. धावसंख्या 22. पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या, या षटकामध्ये फक्त 9 धावसंख्या सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटले. दोन्ही षटक मॅन्डेटरी पॉवर षटक, पण कुठलाही फायदा उचलता आला नाही आहे दोन्ही मॅन्डेटरी पॉवर षटकाचा, कारण 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 22 घरात. नक्कीच पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला होता, तदनंतर असं वाटलं पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 35 ते 40 धावसंख्या जमतील की काय, परंतु इथे मात्र नेरुल संघाची चांगली गोलंदाजी. सन्मान्य आदरणीय किस्मत भगतजी साहेब आणि सँडी ठाकूर यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि शुभम पाटील यांना विनंती करतोय आपण सर या, आपलं सहर्ष स्वागत असेल आमदार चषक 2026 मध्ये. दमदार आमदार सौमंदाताई म्हात्रे, आमदार चषक 2026 भव्य दिव्य हे आयोजन. या आयोजनाचे आयोजक जयवंतजी तांडेल, पुण्यनाथजी तांडेल, अश्विनजी पाटील, सचिनजी नाईक, विजयजी तांडेल, मिलिंदजी कडू. अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय, भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहतोय, आकर्षक बक्षीस आहेत, फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी LED TV आहे, मॅन ऑफ द सिरीज साठी आपण आकर्षक बाईक पाहतोय आणि बेस्ट यष्टीरक्षकासाठी एक मोबाईल देखील आहे. चांगली संकल्पना, चांगली मॅच, चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय पाहतोय या गणपत तांडेल मैदानावरती. तर सामन्याकडे वळतोय तर 12 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 22, 22 लॉट्स ऑफ 4 विकेट्स अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तशी षटकाची जबाबदारी मात्र कर्णधार ज्याच्या खांद्यावर दिलाय तो कर्णधार येतोय कॅफ. प्रतीक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कैफ याला कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला चेंडू आपल्या षटकामधला फेकतोय, हा चेंडू सरळ सोडून दिलाय. स्विचिटचा प्रयत्न, लाईन पाहिली. गुरुनाथ पाटील अतिशय अनुभवी पंच आहेत, त्यांनी लाईन पाहिली की खराब लाईन आहे आणि त्याला मात्र लगेच दंडित केलं आणि वाईट बॉलचा इशारा दिला आणि वाईट बॉलच्या अतिरिक्त धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. 23 धावसंख्या आपण पाहतोय. नेरुल संघ एक जबरदस्त मजबूत संघ आहे. नेरुल संघासमोर खेळत असताना टार्गेट मात्र चांगला सेट करावा लागेल जय गजानन कुक्षेत संघाला. पुन्हा एकदा कैफ निघतोय. आगामी चेंडू नेरुल एंडकडनं, हा चेंडू ब्लॉक ऑन मध्ये फेकलाय. चेंडूला फक्त सन्मान दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. नक्कीच जॅक म्हात्रे यांच्याकडे एक सुवर्ण संधी असेल ते अनूपसाठी 3 लागोपाठ षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. तसेच आमचे 12-13 हर्षल म्हात्रे यांच्याकडनं 3 षटकारासाठी 1213 रुपये असे ही बक्षिसांची लैलोडी तर पाहायला भेटते. तर वळतोय सामन्याकडे. पुन्हा एकदा कैफ, हा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, यष्टी रक्षक चेंडू खाले आणि येथे मात्र विकेटचं पतन. अनुप पाटील बॅक टू डगआउट. मोठा धक्का येथे मात्र लागला जातोय जय गजानन कुक्षत संघाला. आल्या आल्या अनुप पाटीलच्या बॅटमधनं आपण तडाखा पाहिला होता. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिला होता. तदनंतर असं वाटलं की अनुप पाटील विस्फोटक फलंदाजी करेल की काय, धावांचा पाऊस पाडेल की काय, परंतु नेरुल संघाच्या गोलंदाजांना अचूक गोलंदाजी केली. टिचून मारा केला. कुक्षत संघाच्या फलंदाजांना मात्र पूर्ण जखडून ठेवलं. अनुप पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. धक्का क्रमांक 2 लागतोय जय गजानन कुक्षत संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विनय. पुन्हा एकदा कैफ. आगामी चेंडू स्ट्राईक मध्ये विनय. कैफ चांगली गोलंदाजी करतोय. 10-12 पावलांचा रनअप. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे तैनात, चूक करतोय. येथे मात्र जीवदान मिळतंय विनय याला. एक साधा सोपा झेल सोडला जातोय. 1 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 लॉस ऑफ 2 विकेट. जय गजानन कुक्षत संघ प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा कैफ निघतोय.
आगामी चेंडू आता मात्र स्ट्राईक मध्ये आलाय आकाश. हा चेंडू जबरदस्तरित्या फेकलाय. येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली होती आहे. तत्पूर्वी मात्र एक धावसंख्या सहजरित्यानं पूर्ण केली जाते. सिंगल मात्र धावफलक पुढे सरसावतंय. संघाची धावसंख्या 26. कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण की नेरुल संघ एक मजबूत संघ आहे. त्यांच्या विरोधात खेळत असताना मात्र कुठेतरी चांगला टार्गेट सेट करावा लागेल जय गजानन कुक्षत संघाला. पुन्हा एकदा कैफ नेरुल एंडकडनं धावतोय. हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन आहे तिकडं. चेंडू फेकी चांगली होती आहे. फक्त आणि फक्त सिंगल. धाव संख्या 27. आणि पाहता पाहता 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना जय गजानन कुक्षत संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 27 धावा. 27 लॉस ऑफ 2 विकेट. याच्यानंतर होणारा सामना प्रियदर्शनी बेलापूर आणि आई करंजा देवी शिरवणे यांना विनंती करतोय आपले दोन्ही कर्णधारात त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रियदर्शनी बेलापूर, आई करंजा देवी शिरवणे दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतोय सर या नाणेफेक करून घ्यायची आहे. अक्षयदादा पाटील नेरुल आणि जय गजानन कुक्षत यांच्यामधील लढत पाहायला भेटते. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकार नेरुल संघाने फलंदाचा अवतरण दिलं ते म्हणजे कुक्षत संघाला. आणि 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडूच्या समाप्तीने धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 27. 27 लॉट्स ऑफ 2 विकेट्स अँड 4th ओव्हर प्रोग्रेस. 4थ्या षटकाची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर कर्णधार देतोय तो गोलंदाज येतोय, गोलंदाज अजय. व्यक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं 4थं षटक पाहायला भेटतंय अजयकडनं. मागच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली अजय याची. पुढे एकदा अजय तयार, बिरकावला चेंडूला, चेंडू जातोय, बिग हिट, षटकार आउट ऑफ द पार. सुरेख फटका पाहायला भेटलाय. मागणा रडतो पहिल्या चेंडूवर अजय. मागच्या षटकामध्ये सरासरीची गोलंदाजी पाहायला भेटली होती. इथे मात्र कर्णधार ज्याच्या खांद्यावर दुसऱ्या आणि 4थ्या षटकाची जबाबदारी दिली आणि पहिल्या चेंडूवर मात्र मार खातोय तो म्हणजे अजय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 33. 2 बाद 33. नक्कीच जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला, बॅट स्विंग खूप फास्ट फिरवला होता, तसा चेंडूला भिरकावून दिला. घरकन चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. नक्कीच प्रतीक नजर मात्र ठेवली होती फलंदाजाने. एक सुरेख अशी नजर पाहायला भेटते. हे फलंदाजी पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि पुन्हा एकदा भिरकावतोय चेंडूला, सुरेख फटका, चेंडू मागे क्षेत्ररक्षक, चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय, चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्येवरती मात्र समाधान मानावं लागतंय. एक धावसंख्येने सांगायचं, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 34च्या घरात. 34 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज मात्र अजय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू या टाकण्यासाठी, तिसरा चेंडू या षटकाचा टाकण्यासाठी अजय तयार. 4-5 रन डावकुराचा गोलंदाज पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, सुरेख चेंडू, तितका चांगला फटका पाहायला भेटतो. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि मात्र चांगला क्षेत्ररक्षक, इतका चांगलाही फटका होता आणि मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय तो म्हणजे जयेश मात्र यांच्याकडनं झेल पाहायला भेटतोय. जबरदस्त झेल होतोय, सुरेख झेल. प्रेक्षक वाहिनी लाईव्ह प्रक्षेपण पाहायला भेटतोय. सुरेख अशी टिप्पणी, अशी टिपतोय क्षणचित्र त्याच्या कॅमेऱ्यातून. एक जबरदस्त लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे प्रेक्षक लाईव्ह यांच्या माध्यमातून. जयेश यांनी मात्र 1000 रुपये पटकावलेले आहेत.
जयेश दादा, संध्याकाळची सोय झाली दादा. सन्मान्य आदरणीय किस्मत दादा भगत आणि शुभम पाटील तसेच आमचे सँडी ठाकूर यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं आमदार चषक 2026 याच्यामध्ये मातून आपलं सहर्ष स्वागत असेल. सचिन दादा यांच्याकडनं हजारोचं पारितोषिक मात्र जयेश यांनी पटकावलेला एक सुरेख झेल पाहायला भेटला. जयेशच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपडकाळ लागतात त्या म्हणजे 34च्या घरात 3 बाद 34 नौका फलंदाज येतोय ब्रिजेश. पुन्हा एकदा अजय तयार, सुरेख असा मारायची गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवर जरूर मात्र मागं ठरला होता, आपण कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. पुन्हा एकदा अजय तयार, पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार, धावतोय, पॉपला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावला चेंडूला, चेंडू मागे स्वतः गोलंदाज मात्र धावतोय आणि इथे मात्र बाद होतोय. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू मात्र पकडतोय आणि परतावा लागतोय फलंदाज ब्रिजेश याला खातं न खोलता मात्र तंबूची आश्रयाला जातोय. जबरदस्त मारची गोलंदाजी पाहायला गेली तर भेटते ती म्हणजे अजय याची 34 वर 4, चौथं षटक प्रगतीपथावर. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय नेरुल संघाची. अक्षय दादा 11 नेरुल गाव संघ चांगला खेळ साकारतो या स्पर्धेमध्ये. चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय आपल्याला. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय गोलंदाज अजय याला चांगली गोलंदाजी आणि या उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये गरमागरमीच्या वातावरणामध्ये मॅचचा आनंद घेत असताना जयवंतजी तांडेल साहेब, विजयजी तांडेल साहेब, सचिन दादा, ध्रुवा दादा असतील, पुण्यनाथ तांडेल साहेब असतील, असे मान्यवर आपण पाहतोय मुख्य मंचावरती. आमदार चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन. पुन्हा एकदा गोलंदाज अजय, चेंडू उडवलाय, चेंडू मागे पुन्हा एकदा गोलंदाज, हॅट्रिक, हॅट्रिक संपादन केली जाते. जशी आपल्या मंदाताईंनी हॅट्रिक संपादन केली आहे बेलापूर विधानसभामध्ये, तदनंतर मात्र आता आपण पाहतो मैदानामध्ये तेच चित्र गोलंदाज करतोय, विकेटची हॅट्रिक लगावतोय. इथे मात्र मिस्टर अजय चांगला खेळ साकारतोय. अक्षय दादा 11 नेरुल संघ. नक्कीच प्रत्येक पहिलं षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये धावसंख्या पाहायला गेली तर 13 आणि त्याच्यानंतर अजयवर जबाबदारी दिली. दुसऱ्या षटकाची मॅन्डेटरी भाव षटक 9 धावसंख्या दिल्या होती. त्याच्यात पुन्हा एकदा कर्णधार त्याच्या खांद्यावर जबाबदारी. पहिल्या चेंडूवर जरूर मारा ठरला होता, एक चेंडूवर 6 धावसंख्या म्हणजे 2 चेंडूवर 7 धावसंख्या, त्याच्यानंतर हॅट्रिक संपादित करतोय हा गोलंदाज. पूर्णपणे कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. नक्कीच गुणवत्ता दाखवतो गोलंदाज, कौशल्य आहे, व्हेरिएशन आहे. आता मात्र बघा ब्रह्मास्त्राचा वापर, ब्लॉकॉलमध्ये चेंडू फेकलाय, फलंदाजाला बीट केलं जात आहे. पाहता पाहता 4 षटकांची समाप्ती होते आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना जय गजानन कुक्षत संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34. 8.5च्या सरासरी धावसंख्या पाहायला भेटते प्रत्येक. पहिलं षटक 13चं आलं होतं, त्याच्यानंतर पूर्णपणे बॅकफूटवर गेला हा कुक्षत संघ, कारण 24 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळकाळ लागतात त्या म्हणजे 34च्या घरात 4 बाद 34, 34 लॉट्स ऑफ 4 विकेट अँड 5th फॉर रेस. कारण 5वं षटक हे महत्त्वाचं, जर स्लाव गोवरचं षटक असेल, हारामारीचं षटक असेल, हे पाहायला गेलं तर कोण टाकेल याची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर देईल ते पाहायचं आहे. ओके सर. नक्कीच आपण पाहिलं
आणि चेंडू मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा आपण पाहतोय. 44 धावसंख्या. धावसंख्या 44 पाहायला भेटत आहे. तर धावसंख्येचा विचार करा, धावसंख्या 44च्या घरात पाहायला भेटतोय. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 5 षटक प्रगतीवर असताना धावसंख्या 44. सॉरी, माफ करा. ठीक आहे, नो बॉल. थोडा अडथळा निर्माण झाला होता, त्याच्यामुळे स्कोरिंग आम्हाला सांगता आली नाही व्यवस्थित, माफी असावी. धावसंख्या 45. हा फ्री हिटचा चेंडू असेल. पण एकदा गोलंदाज तयार. आणि इथे मात्र त्रिपाला चित होतोय. फ्री हिट आहे. हा चेंडूवर फ्रीड होतो आता. नक्कीच एक धावसंख्या काही रोखू शकत नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 46 रन्स जय गजानन कोक्षत संघाच्या आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक मध्ये आलाय फलंदाज सागर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बोरोजॉय. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू पकडेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाजांकडे अवधी होता. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 47 रन्स आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना जय गजानन कुक्षत संघाची. पुन्हा एकदा बोरोजन. हा चेंडू जबरदस्तरित्या खेळून काढलाय. शतरक्षक आहे, दूरवरनं येतोय. एक पूर्ण डबलचा प्रयत्न आणि पाहता पाहता मिळतील या 2 धावा. 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 49 या आकड्यावरती. 49 रन्स आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 49. पुन्हा एकदा 2 बोरोजन गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची आपण पाहतोय. हा चेंडू उडवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. जजमेंट आणि चांगलं जजमेंट झालंय आणि फलंदाज होईल बाद. अजय यानं झेल टिपलाय आणि फलंदाज होतोय बाद.
पाहता पाहता अंतिम चेंडू शिल्लक असेल पहिल्या सत्रातला. धावसंख्या 49, धावसंख्या 49. 49 सहा चेंडू 49 सहा बाद 49. 49 49 लॉट्स ऑफ 6 विकेट्स आणि शेवटचा चेंडू अंतिम. शिल्लक असेल षटकातला. पाचवं षटक इथं पाहायला भेटतं आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 49. एक धावसंख्या आली तर 51 धावसंख्या, 2 धावसंख्या आल्या तर 53 धावसंख्या जिंकण्यासाठी आणि 4 धावसंख्या आल्या तर 54 धावसंख्या जिंकण्यासाठी आणि 6 धावसंख्या आल्या तर 57 धावसंख्या जिंकण्यासाठी असेल. पुन्हा इथं गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू भिरकावल्या चेंडूला इथं मात्र सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. एक धाव पूर्ण. इथं मात्र चोटी धाव करण्याचा प्रयत्न मात्र इथं मात्र यशस्वीरित्या पार पाडतोय. ही दुसरी धावही पूर्ण होतीये. 51 धावसंख्या काढून 52 धावसंख्येचं आव्हान असेल इथे मात्र नेहरू संघापुढे. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय गजानन कुक्षत संघानं 51 धावसंख्या काढल्यात तब्बल 52 आणि इथे धावांचं- मात्र धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 52 आणि 53 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे नेहरू संघापुढे. आवाज थोडा कमी ठेवा डीजेचा आवाज कमी ठेवा. आणि नाही फक्त तुम्हाला म्हणजे आवाज किती लेवल आहे हे दाखवत होतो म्हणजे लेवल जास्त आहे तुम्ही सांगितलं. ओके ओके सर. सर जेवलात का आपण? या ना सर जेवून घ्या. कुप्याचा भाव आहे ना कार्य आहे दादा या भाकरी पण आहे. या नवी मुंबईचे आमचे महागुरु सँडी सर यांना विनंती करतोय पुढच्या सामन्याचं समालोचन करतील. मान्य श्री सँडी सर या आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. चला थँक्यू सो मच प्रतीक आणि बिपिन. अतिशय वजनदार देदीप्यमान क्रिकेटचा सोहळा आजचा फायनलचे दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये विद्यमान 52चं टार्गेट आहे. 51 झाल्यात. पहिल्या 5 ओव्हरचा खेळ जय गजानन कुक्षेतलं बॅटिंगचं निमंत्रण आणि निमंत्रण मिळत 51 बनवलं. 52 टार्गेट. शहर पाटील फाउंडेशन तुर्बेच्या विरुद्ध गावदेवी जुगाव हा पहिला मॅच नाही फायनलच्या या दिवसामध्ये सुरुवात झाली. त्या मॅचमध्ये शहर पाटील फाउंडेशन तुर्बे भूषण पाटील यांची टीम विजेता ठरवून गावदेवी जुगावला मात दिली. दुसरी मॅच आपण पाहिली मयुरी स्पोर्ट्सचे सचिन म्हात्रे मयुरी स्पोर्ट्सचे सर्वेसर यांच्या नावाने जेव्हा जेव्हा इच्छापूर्ती या कराव्या नगरीमध्ये येते तेव्हा मयुरी स्पोर्ट्सचे सन्मान्य सर्वेसर्वा सचिन म्हात्रे हे त्यांचे पुरस्कर्ते असतात. त्या मॅचमध्ये कुंदनबाई यांच्या जी पुरस्कृत टीम होती मच्छिंद्र स्मृती ताराबीने बाजी मारली आणि तिसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिला मच्छिंद्र स्मृती ताराबी जे कुंदनबाई यांची टीम आहे तिने 2 सामने जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेली आहे. चला प्रियदर्शिनी बोल्लापूर आणि आई करंजा देवी शिरवणे सध्या खूप चर्चेमध्ये. करंजा देवी आई करंजा देवी शिरवणे याची आम्ही टॉस घेतो. राकेश तांडील यांना विनंती केली जाते की आपण टॉस का बॉस मध्ये जोडा. प्रियदर्शनी बेलापूर आणि आई करंजा देवी शिरवणे. हॅलो. चला सन्माननीय मान्यवर पाहुणे बलराज झिरे साहेब यांना मी इन्व्हाइट करेन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. झिरे साहेब या आपण दोन्ही कॅप्टन माझ्या समवेत जॉईंट झालेत. आमदार चषकाच्या
या दमदार क्रिकेट प्रतियोगितेमध्ये आपण पाहू शकाल. शिरवणे आणि बेलापूर असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण पाहतोय हा टॉस केला जात आहे. शिरवणे संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा, बेलापूर संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. सामना ऑन आहे. एकंदरीत काय डिसिजन असेल टॉस जिंकल्यानंतर आमदार चषकाच्या या अतिशय चांगल्या आणि दर्जेदार स्पर्धेमध्ये. आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि एकंदरीत या स्पर्धेचं विवरण करताना काय म्हणणार, 11,000 रुपये प्रवेश फी आहे आणि तब्बल 2.5 लाखाचं बक्षीस. जर विचार केला तर मुंबई क्षेत्रातील सर्वात मोठी क्रिकेट प्रतियोगिता आहे आमदार चषकाची स्पर्धा. स्पर्धा तर खूप चांगली आहे. ओके, बेलापूर संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करणार माझ्या संभेत शिरवणे संघाचा कॅप्टन आहे. शिरवणे संघाचे 2 संघ खेळले या स्पर्धेमध्ये. एकंदरीत शिरवणे गावाचा क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर आहे आणि मी मायक्रोफोनच्या द्वारे तानाजी भुईर मामांचा उल्लेख करेन, लेजंड खेळाडू. आणि आज खऱ्या अर्थाने शिरवणे संघ खेळतोय. युवकांचा संघ तयार झालेला आहे, युवा खेळाडू आहेत. एकंदरीत आमदार चषकाच्या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये खेळाल काय भावना आहेत एकंदरीत या करावी गावच्या एवढ्या नयनदीप मैदानामध्ये खेळताना? चांगलाच आयोजन आहे आणि सर्कल ग्राउंड आहे आणि नवी मुंबईमध्ये कमीच ग्राउंड आहे सर्कल, आणि करावा ग्राउंड हा म्हणजे चांगलाच, म्हणजे खेळायला पण मजा येते आणि धमाल असते फुल ग्राउंडवर. येस, आपण या मैदानावर आलात आज. आता आपण टॉस हरलेला आहात आणि पहिला बॅटिंगचा पवित्र आहे. किती धावा पहिल्या इनिंगमध्ये जमवण्याचा प्रयत्न असेल? खेळपट्टी दर्जेदार आहे, मैदान 360 डिग्री मैदान आहे. एकंदरीत कुठला आकडा तुमच्या माइंडमध्ये आहे ॲज अ कॅप्टन म्हणून? असं टार्गेट तसं ठरवलं नाही. आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण या ग्राउंडवर कुठला पण धावा चेज होऊ शकतात आणि कुठल्याही धावा डिफेंड होऊ शकतात. चांगलेच टार्गेट आम्ही ठरवू शकतो. येस, शिरवणे संघाचा कॅप्टन म्हणतोय अजूनही टार्गेट सेट केलं नाही. मात्र न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स, बेलापूर संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्सकडे, जिचे आमचे गुरुवर्य महागुरु 35 वर्ष समालोचन क्षेत्र ज्यांनी सांभाळलं नवी मुंबई क्षेत्रातलं, आणि या ठिकाणी आपण पाहताय क्रिकेटच्या पटलावर अजूनही ही सेवा देत आहेत. जाऊया दुसऱ्या इनिंगचं विवरण आणि वाणी सँडी सर यांच्या या सुमधुर वाणीतून ऐकूया धावतं विवरण. थँक्यू सो मच राकेश. 10.40 ही प्रति ओव्हर मागे षटकामागे धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अक्षयदादा पाटील नेरुल पहिलाच फुल टॉस बराबर हिरला आणि त्याला फेकून दिलं. अतिशय अनुभवी असा बॅटर विश्वास घराच्या बॅटमधून ही दमदार सुरुवात. 4 रन. फुल टॉस होती, जुसी फुलटॉस, त्याला बरं गॅप होती, वाईडिश मिड विकेट आणि काओकॉनच्या ठिकाणी, आणि तिथे मात्र सिंग, आकाश सिंग थोडासा दूर होता, त्याला बीट केला आणि दणदणीत एक टप्पा ओळंडताना चेंडू जातोय सरसीमेच्या बॅट. 4 रन. दमदार वजनदार आमदार होता एक बेहतरीन स्ट्रोक. 52. पहिला चेंडू चूक झाली. विनय शर्मा कुक्षेत प्रीमियर लीग गाजवलं, खऱ्या अर्थाने प्लेअर ऑफ द सिरीज सायकल घेऊन गेला होता विनय शर्मा. P1चा पहिल्यावर हाताळताना सुपर नजाकत, ओनली नजाकत. क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईलमध्ये हा आविष्कार. बॅकफुटवर जाताना थोडंसं बेंड केलं, स्वतःला वाकवलं, परफेक्टली जे समतोल होतं वजनाचं शरीराचं त्याला नियंत्रण ठेवलं, कम्प्लिटली चेहरा दाखवला बॉलला बॅटचा आणि थ्रू द लॉंग ऑफ अन एक्स्ट्रा कबा आणखी 2 धावा जोडतात. 6 वर पोचते स्वतः आणि टीमला 6 वर. चांगली सुरुवात म्हणतायत. सातत्याने 20-25 वर्ष विश्वासला पाहतो आम्ही. मजा येते जेव्हा बॅटिंगला येतो, त्याचा फिजिकल फिटनेस लाजबाब. काय संतुलन पहा. बरोबर बऱ्याच वेळेला वय वाढल्यानंतर थोडीसे जे चरबीचे प्रमाण आहे ते कमरेवरती अवतीभोवती जमा होतात, पण लवलेश नाही कुठेही एकदम त्या चरबीचा अंश नाही. एवढी फिजिकल फिटनेस. व्हॉट अ लवली फिटनेस बाय विश्वास बारी बॉल करताना सुरुवात केली. दणदणी पुढे सरसावले. फुल टॉस घेतली आहे. पुन्हा एकदा तिथे पोहोचे का नामका चेंडूचा दर्जेदार हा वेगाने बीट केलं पुन्हा एकदा सिंगला. चुकार. चरण बेहतरीन बॅटिंग. ज्या प्रत्येक षटकामागे 10.40 ची आवश्यकता, त्याच्या जवळ मात्र टीमला नेऊन द्या बरोबर 10 वर. अशी बॉलिंग केली ना तर मॅच जवळ तो 4 मध्ये फिनिश करेल एवढी क्षमता आहे विश्वासकडे. दुसऱ्या एंडकडे नॉन स्ट्राईककडे आपण पाहू शकतो तुषार.
खराब गोलंदाजी. 21 चेंडू पिचवर मध्ये आतापर्यंत पिच झाले नाही. एक एक्स्ट्रा कव्हरला सोडला तर दोन्ही होत्या जशी फुलटाच. त्याचा फायदा घेतलाय विश्वासने आणि बरोबर मिड विकेटला खूप फासलाय, अंतर आहे. त्या अंतरानंतर दरी शोधली आणि तिथून दर्जेदार 2 मोठे फटके चौकार सजवले बॅटमधून. पहिली ओव्हर हाताळताना विनय सुपर बॉलिंग इन टू द ब्लॉक. या अपील खऱ्या अर्थाने बॉलरची खरी असते ताकद. तिचा हा जराही काळी मात्र मध्ये आवाज आला नव्हता विनय शर्माच्या तोंडून. फक्त विकेटच्या पाठीमागे आवाज आले होते सिंग कडून, परंतु स्पष्ट नकार दिला गुरुनाथ पाटील ॲज अंपायर म्हणून. पुढच्याच महिन्यात MP मध्य प्रदेशाचे दौरा आहे गुरुनाथ पाटील. अमर वारेंगेला घेऊन जातात गिरीश म्हात्रे, गिरीश आगासकर, आणखी 2 अंपायर साथीला घेऊन जातात. पहा हे आहे खरे नवी मुंबई नगरीतल्या आणखी 3 अंपायर MP ला जाणार आहेत यावर्षी. आणि त्याचे खरं कारण आहे गुरुची ती अंपायरीने मध्य प्रदेशातून पाहिली, त्यांना दाद देताना अक्षरशः पाठ ठोपटली अंपायरची MP वाल्याने. आणि पुन्हा एकदा यावर्षी त्यांना सन्मानाने आदराने MPचा हा आमंत्रण दिले ॲज अंपायर म्हणून. याचा सार्थक अभिमान तुम्हा आम्हा सर्वांना निश्चित असेल. पहिली ओव्हर टाकल्या जाताना धाव लागतंय धावपळकावर 10 परफेक्ट डिलिव्हरी. हा चेंडू आहे ना, हा चेंडू खूप महत्व टाकून टाकतो. 5 परत मॅच रंगवायचे असेल या प्रकारचे चेंडू टाकणे गरजेचे आहे जे गजान कुक्षत टीमला. विनय गतीमध्ये परिवर्तन छान केला लाजबाब. आता खऱ्या अर्थाने KPL कुक्षत प्रीमियर लीग आपल्या नावे का झाले होते हे 2 सर्वोत्तम चेंडू सांगू जातात. येस वी आर द कॅपेबल ऑन द प्लेअर ऑफ द सिरीज ऑफ द KPL. पहिली ओव्हरची जरी समाप्ती 52 धावसंख्यांना बिनगडी बाद असं उत्तर. नंतरचे 3 बॉल कम्प्लिटली कमबॅक पॅक केलं खऱ्या अर्थाने विश्वासला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहतो दमदार आमदार आणि शानदार आमदार चषक स्वर्गीय गणपतसिंह तांडेल या ऐतिहासिक मैदानावर हे खेळले जाते. अतिशय दर्जेदार स्पर्धा. पहिला क्रमांक 2,50,001, द्वितीय पारितोषिक 1,25,001, तृतीय पारितोषिक 75,001. उत्कृष्ट बॅटर बॉलर फिल्डर LED TV आणि प्रथमतः उत्कृष्ट यष्टिरक्षक विकेट कीपर मोबाईल अँड प्लेअर ऑफ द सिरीज इज नाईसली बाईक. अशी प्रत्येकाला काही ना काही देण्याचा, खास करून यष्टिरक्षक खूप रिकाम्या हाताने जातो, त्यालाही मत भरलेल्या हाताने त्याच्या पॉकेटमध्ये हा मोबाईल. कौतुक आहे. येणाऱ्या दुसरं ओव्हर पॉवर प्ले टाकण्यासाठी गणेश मंदिर एंड कडून ब्रिजेश डावखुरा गोलंदाज भेदकताय. विकेट टेकर बॉलर म्हणून ओळख आहे ब्रिजेशची. प्रत्येक वेळेला घेऊन येतो आणि विकेट जेव्हा आवश्यकता टीमला तेव्हा टीमकडे विकेट टाकून हा झोळ जे रिकामे असतो भरून टाकतो. विकेट टेकर बॉलर ही ओळख असला ब्रिजेश बॉलिंग मार्कवर. आता गोलंदाज जय गजान कुक्षत कडून अक्षय दादा पाटील नेरुल अशी लढत आपल्याला टॉस झाली आहे. टॉस जिंकण्याचा पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र घेतला. 52 धावांचा टार्गेट समोर आहे जे अक्षय दादा पाटील नेहरू समोर. दंडीने 2 विश्वास बॅटमधून दर्जेदार 2 चौकार, त्याच्यानंतर कम्प्लिटली पॅक केलं. 3 चेंडूमध्ये कमाल केली आहे शर्मा, विनय शर्मा याने. आता एंड बदललं, दुसऱ्या एंड कडून ब्रिजेश लावकुरा गोलंदाज. व्हॉट अ शॉट यार, परफेक्टली एक्स्ट्रा कबा. उडी मारून अगदी झोकून दिलं शरीर पूर्णपणे स्ट्रोककडे आणि जिथपर्यंत येईल लॉंग ऑफचं क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हरला तोपर्यंत 2 धावांनी आपला दणदणीत खातं खोललं तुषार म्हात्रे. कुशल म्हात्रे नो तुषार. सुपर स्ट्रोक यार. फुलंत चेंडू बॅकफुटवर गेला, अवे फ्रॉम द बाउंड्री. शरीरचं समतोल पूर्णपणे झोकून दिलं आणि एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा घेताना दणदणीत खातं खोललं दोनने कुशलने. गतीमध्ये परिवर्तन. फुलंत चेंडू. ओ माय गॉड, क्रिकेटमध्ये छान फुटबॉल खेळलाय सिंग. सिंग इज किंग. व्हेरी गुड स्टॉप ऑफ द लिमिट ऑफ ओनली 1 इंच द्या. सिंगल मिळते. सिंगलने 13 वर पोहोचले. स्कोर 52 धावांची आवश्यक 5 ओव्हरची मॅच क्रमांक 4. 3 अतिरिक्त मॅच, 2 सेमीफायनल फायनल. त्यासाठी वेळ कमी पडेल मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका. अतिरिक्त वेळ घेतला तर कुठे ते त्याचा दुष्परिणाम येणाऱ्या सामन्यामध्ये पडेल आणि तेच नको आहे आम्हाला कोर कमिटीला. शानदार वजनदार आमदार चषक शुक्रवारपासून सुरुवात. आजचा फायनलचे दिवस आणि तिथेच ऊन पखरत्या रखरखरा उन्हामध्ये मॅच चालू आहे. 53 लक्ष त्याचा पिछा करता एकही गडी बाद झाला. स्कोर लागले धावफलकावर 13. अक्रॉस द बॅट किती छानपणे खेळला पहा. कदाचित 40च्या वर झालेला असेल परंतु ते फिजिकली खूप मात्र सॉलिड आहे.
व्हॉट अ शॉट ओव्हर द वाईडेस्ट मिड विकेट. एक गगनाला भेदून चिरून फाडून जातोय. विश्वास बरी या सिक्सर षटकार. 19 वर पोहोचवते विश्वास. अजून एन तरुणामध्ये असताना ती इनिंग आमच्या कायमस्पणा चीर तरुण तेव्हा होता हा विश्वास. तेव्हाच त्याने शिवतीर्थ मैदान वाशिममध्ये ते डे नाईटमध्ये क्रिकेटमध्ये खेळताना दणदणीत जे अर्धशतक लावलं होतं ते अजूनही आमच्या लक्षात आहे. तेव्हाचे ते फ्लो ऑफ द बॅट, स्विंग ऑफ द बॅट, पंपोर्डली एक्स्ट्रा कव्हर, पुलचे स्ट्रोक, व्ही शेपमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ, कित्येक फटक्यांची बरसात केली होती विश्वासने. पिचिंग झाले परफेक्ट डिलिव्हरी ऑफसाइड ऑफ स्टंप. इथे विचार करून त्याला डोक्याला थोडासा विचारण करला, आकलन शक्तीने टाकलेला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप. द परफेक्ट डिलिव्हरी बाय ब्रिजेश. नो रन डॉट. 19 झाले. 53 लक्ष. दुसरं ओव्हर प्रगती पथावर. बॉलिंग मार्कर ब्रिजेश. ओ माय गॉड, गतीचा वापर. जिथे गती ही शक्तीपेक्षा गती किती, गतीला मती देताना आणि मतीमधून आलेला गतिमान चौकार. चरण बॅकफुटवर जागा बंगली तिथे थ्रू द पॉइंट कव्हर मधून हा दणदणीत चौकार. तिसरा चौकार. एक षटकार. जे आम्ही 25-30 वर्षामध्ये क्रिकेटमध्ये विश्वासला मैदान गाजवताना पाहिलं होतं ते मैदान गाजवताना आता आमदार दमदार चषकामध्ये. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचा बेहतरीन स्ट्रोक. दॅट इज अ नाईसली कव्हर ड्राय थ्रू द कव्हर पॉइंट. जराही जागा हलण्याची संधी दिली नाही फिल्डरला. एवढा एक गतिमान चौकार. ओ लवली बॉल इन टू द ब्लॉक. परफेक्टली बॉक. पिचिंग ऑफ द ऑफसाइड असं उत्तर दिलं अमर वारंगीने. या अपेक्षेचं असतं कोणत्याही अंपायरला. जेव्हा मागणी केली, अपील केली बॉलरने, तर उत्तर मात्र अंपायरचं असतं. पिचिंग कुठे होते, डाऊन टू लेग्स का ऑफसाइड. आता ऑफसाइडला पिचिंग इथे सांगितलं. ओव्हरची झाली. पाऊलपेच्या सेकंड ही समाप्ती. 23 धावा बनल्यात. 18 चेंडूचा आता खेळ आहे तिथून शिल्लक. 18 मध्ये जिंकण्यासाठी 29 धावा. राहुल मांधरे याने आम्हाला माहिती दिली येणाऱ्या 18 चेंडूचा आता खेळ बाकी. 18 मध्ये 29 धावा. कंपल्सरी टार्गेट. मॅचच्या दोलांमध्ये स्थिती 50-50. खऱ्या अर्थाने पहिले ओव्हर टाकलं त्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या विनेश शर्माने. पॉवरच्या ओव्हर हाताळल्या 10. त्याच्यानंतर हा ओव्हर टाकलं. या ओव्हरमध्ये धावा दिल्या तब्बल 13. पॉवर प्लेमध्ये चांगला फायदा. तर स्पीडअप करा कारण 3 अतिरिक्त मॅच, 2 सेमीफायनल, फायनल आणि प्रत्येक प्रेक्षकाला वाटतं का हा फायनलचा मॅच कमीत कमी 5 ओव्हरमध्ये आम्हाला पाहायला मिळावं. यासाठी वेल टाइम इज मनी म्हटलं जातं. वेळेला तुम्ही जर साथ द्याल, वेळ तुमचा तेवढाच सन्मान करणं तुम्हाला शिखरावर, अगदी उच्च शिखरावर जाऊन पोहोचवेल. नाईसली उदाहरणं चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन, आमिर खान वेळेला नेहमी अहमद दिले. तेव्हाच उंच शिखरावर त्याने पादांकरात केले आणि आपलं वेगळं रूप सर्व जगासमोर त्याने समोर आणलं. वेळेचा उपयोग हा सर्वात चांगले उपयोग आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी. 18 मध्ये कंपल्सरी आता 29 धावा आणि 18 गेंदे 29 रन. बॉलिंग मार्कर शुभम. गजानन कुक्षेतकडून हे मोस्ट इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच हे ओव्हर आहे. मधला ओव्हर कुशल ओव्हर. डावखुरा गोलंदाज स्विच हिटचा वापर. सिगली उंगली से घी बरोबर निकलत होती. पण असा विचार का, एक तर विचार आहे पूर्णपणे बॅकवर्ड डीप पॉइंट, बॅकवर्ड गली खाली आहे. जरा तरी बॅटला लागला ब्रश झाला, चेंडू सरळ झाले, सिव्हिअर झाले. चांगलं धोरण होतं, विचार चांगले होते, खास करून कुशल मात्रे. पण त्याला समजायला मित्र असं करू नका. पहा मिड विकेट मध्ये किती गेप आहे, कावकावर खुल्ला आहे, त्यामध्ये का शोधत नाही तो फटका. असं कदाचित विचार दिले असतील, मत मांडले असतील, एक्सप्रेसमॅन विश्वास घडत नाही. तसं केले धरून हवेमध्ये बॉल पोचच्या बाहेर आहे. काय वाट लवली, चांगला प्रयत्न केले आणि नेमकं तेच केलं. उलट्या सुलट्या फटक्यांच्या फंदात न पडता दॅट इज अ स्लॉक स्विंग ओव्हर द शॉर्ट फाईन लेग गेटिंग 2 रन टू द बाय कुशल. 25 वर पोहोचते. लक्ष 52 इथून 27 धावा दूर मॅच जिंकण्यासाठी. पहिली 2 दणदणीत मॅच श्रेयर पाटील फाउंडेशनला हरवताना जिंकली मच्छिंद्र स्मृती, जे कुंदन भाई यांची टीम आहे. नाईसली ऑर्गनायझेशन. तब्बल 2.5 लाख प्रथम पारितोषिक, द्वितीय पाहिला तर दुसरं पाहतोय 1,25,000, तृतीय 75,000. एक उत्कृष्ट बॅटर, बॉलर आणि फिल्डरसाठी LED
and wicket keeper Mobile player of the series nicely back. सुपरली बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग टर्न केलंय, पण कुठेतरी दिशेपासून थोडा स्वेअर झाला. दिशेपासून भरकडला ते पाहिलं पिचिंग ऑप्शन एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या हलकीशी पुढे जाते 26 वर. 26 दोन्ही बाबन अर्थात अर्धी मंजिल ते निश्चित केली. फ्लाईट दिले पण फ्लाईट त्यांना फुल टॉस झाले बॅटवर, त्याला मस्त पूर्णपणे शोधला आणि एक्झॅक्टली इथे रोप ऑफ द बाउंड्री लाईन. येस इथे सिक्सर. षटकार बरोबर जी पावडर होती पावडर शिबरच्या उडवली याचा अर्थ षटकार. टायमिंग वर भरोसा दिलेलं उच्चतम असं जबरदस्त सुपीक संदेश, जो सल्ला दिला होता विश्वास तो ऐकला. षटकाराने 32 जाऊन पोहोचते स्कोर 32. 26 होत्या षटकाराला 32. आता पूर्ण म्हणजे मॅच मध्ये आपली मजबूत कडी, आपली जी पकड आहे ना ती घट्ट केली. आता खास करून अक्षयदादा पाटील नेरुल. येणारे चेंडू आता शिल्लक 15 एक वाईट आलं. हवेमध्ये बॉल उलट्या दिशेने अवघड जेल करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु पोचच्या बाहेर सटकला. ड्रॉप द कॅच. कमाल करतोय विश्वासी, कारण कुशल जवळजवळ जेमतेम पोहोचला होता, पण जवळजवळ अर्ध्या पीच पर्यंत आला होता. जस्ट लाईक द विराट कोहली. हर्षित राणा आणि विराट कोहलीला पाहिलं होतं, पोहोचत नव्हता हर्षित राणा, पण 2 घेतल्यानं अर्ध्यावाला होता विराट कोहली. तसं नेमकं झालं. विश्वास होतं फिजिकल फिट म्हणून ही टाइम मैदान ते विश्वास. अवे फ्रॉम द बॉडी गुटकलत करोतरी जाऊन अडवेल, धाव मत मिळणार नाहीये. डॉट बॉल. अतिशय दर्जेदार क्रिकेट. प्लेयर ऑफ द सीप बरोबर मुख्य अतिथी कक्ष आहे, त्या अतिथी कक्षासमोर इन नाईसली बॅक मालिकावीर प्लेयर ऑफ द सिरीज. बुलिंग मार्फत डावखोला गोलंदाज वापरला जाते. जय गजान कुक्षातून शुभम. चांगला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ ह्यूज सुपर स्ट्रोक यार. षटकार. शरण सुपर बॉलिंग पद्धतीला त्याचा वापर. चेंडूला शेवटच्या पण इनी दिले, त्याला बरोबर टो जस्ट अग्रभागा त्याच्या बरोबर थोडा वरती मात्र घेतला. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट अँड ग्लोरियसली हिट बाय कुशल म्हात्रे. किती सुपीक सल्ला देतात. उलट्याच्या फंद्यात बिलकुल पडू नको यार. सरळ फटके येतात आणि आपण योग्य दिशेने पाठलाग करतोय. का वेगळ्या दिशेने जावं. ओरची झाली तिसरी समाप्ती. चेंडू झालाय गायब. नवीन चेंडू आता पुरवण्यात आहे. फुटला किंवा हरवल्यास नवीन चेंडू दिलेत. येईल या स्पर्धेचा नियम. 12 चेंडू मध्ये 12-12 ही खूप प्रसिद्ध नाव होता. 12-12 याच गावचं. 12-12 टीम हैदोष घालवत होता नवी मुंबई नगरीमध्ये. 12-12 करावे खूप पॉप्युलर टीम आणि तोच आकडा जिंकण्यासाठी 12-12 जिंकण्यासमोर आता नेरुल. अक्षयदादा पाटील नेरुल खूप जवळ आहे. इथं तर मागे पडले तर भरारी घरायला लागेल. फक्त गोलंदाज मध्ये तारू शकतोय मॅच मध्ये. गोलंदाज पकडलेले अवघड जेल मॅच मध्ये नक्की कमबॅक करू शकतात. पण एकीकडीनं बाद होता स्कोर लागले. दाफळकर कटाक्ष टाकल्या तर 40 आणि तिथे विश्वास खेळतोय वैयक्तिक 20 वडान त्याला 6 देताना कुशल म्हात्रे 8 मध्ये 19. वाटतं घट्ट ही भागीदारी. ही भागीदारी अपेक्षित होती अर्थात मॅच जिंकण्यासाठी. ती मजबूत कडी बनवली आणि फक्त 12 मध्ये 12 हे सहज साधं समीकरण आता विजय समोर आलेलं आहे. अक्षयदादा पाटील नेरुल टीम समोर. चला जास्त वेळ घेऊन मीटिंग घेऊ नका. रखरखत ऊन आहे, तापतं ऊन, पारा चढलाय. पण पारा चढला तर खेळ मात्र थांबणार नाही याची दक्षता घ्या. क्रिकेट आहे. उन्हामध्ये जरी रखरखत पावसाळ्यामध्ये जसं पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस पडल्यानंतर थांबत नाही, त्याचं रखरखत ऊन पडल्यानंतर उन्हामध्ये कसं थांबेल. निवर 12 मध्ये 12 थेट जाऊले बॅक टू द क्रिकेट. तिथे अतिशय संसदपट्टू म्हणून ज्यांची ओळख आहे 2006 मध्ये अक्षर चांगलं माहिती दिली होती राकेश तांडेल आणि त्यांच्यात सन्मान वाढवणारी हे दमदार हॅट्रिक विक्रमी केलेल्या आमच्या ताई मंदाताई यांचा सन्मान वाढवणारा आमदार चषक जिथे स्कोर आलेला आहे जिंकण्यासाठी 12 मध्ये 12. आता सेफ हँड इथे मॅच मध्ये जादूबारी गोलंदाजी टाकल्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करून देईल. 2-3 वरचा मॅच पुढे जाईल. पण याच ओव्हरमध्ये 10 धावा 8 आल्या तर मॅच मध्ये सिकंजा आपला धावा मजबूत कडी बनवून जाईल. अक्षयदादा पाटील नेरुल. जय गजान कुक्षत कडून अतिशय महत्वाचे षट टाकण्यासाठी ब्रिजेश. सेकंड ओव्हर
गोलंदाजी जादू केले, विकेट टेकर म्हणून गोलंदाजाची ओळख आहे. 12 मध्ये 12. चल वेळ का घेता मित्रांनो, बॉल गेलेला आहे आणि बॉल सांगितलं होतं आम्ही, काय बॉल द्या, नवीन बॉल दिला जाईल. फुटो अगर गायब हो, स्पर्धेचा नियम आहे, बॉल नवीन दिला जाईल, याची दक्षता घ्या. आणि राकेशने सांगितलं कारण चेंडू तुम्ही फोडू शकता, नवीन दिला मी, कारण 20 सगट त्याने फेकलेला आहे, संशय करण्याचा प्रश्नच नाही. स्वतः जो खास करून कुशल मात्रे आहे आणि ते पिशवी फोडले, पिशवीतून चेंडू बाहेर काढलाय, अर्थात नवीन चेंडू पुरवला गेलाय. 12 मध्ये 12. 12 गेंदे 12 रन, दमदार आयोजन. यष्टिरक्षक बऱ्याच वेळेला मतलब उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याच्याकडे कानाडोळा केला जायचा, परंतु पूर्णपणे या कमिटीने चोख काम केले. मोबाईल बेस्ट विकेट किपर हा सन्मान असेल प्रत्येक ग्रेट विकेट किपरचा. याच गाव म्हणजे मनोज मात्रे द बेस्ट विकेट किपर आम्ही पाहिलं. राईट आर्म लेफ्ट हँड उर्दू विकेट. 12 मध्ये 12 पुढे जो ड्राईव्ह केला सरेच्या दिशेला, लॉंग ऑफ दूर आहे, लॉंग ऑफ दूर आहे, तिथे पोहोचणं अशक्य. चेंडू होतं त्या 2 फिल्डर मधून फरार. 4 रन. बेहतरीन स्ट्रोक, क्रिकेटचा एक सर्वोत्तम फटका, स्ट्रेट ड्राईव्ह. बॅकफुटवर गेला, त्याचा स्ट्रेट बॅट बरोबर पायावर दिलं समतोल वजन, अँड बॉटम हँडचा परफेक्टली वापर. विश्वास 4 ने 24 वर जाऊन पोहोचलाय. काय खेळी करतो यार, तारीफ करतो आम्ही विश्वासची. इंटू द ब्लॉक, पायामध्ये गुबुंद्यात टाकलेला चेंडू, प्रश्न केला होता, उत्तर देता आलं नाही, चेंडू खाली. आता 10 चेंडू राहत आहेत. 10 मध्ये जिंकण्यासाठी आता फक्त 8. 10 मध्ये 8. हे विजय समीकरण समोर अक्षयदादा पाटील नेरूळ टीम समोर एकी गडी बाद झाला नाही, जमीची बाजू आहे. फटका हवेमध्ये, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षण आलाय, झेला खाली, पकडला झेल, संपला खेळ. ज्येष्ठ खेळाडू विश्वास घरात बॅक, पहिलं विकेटचं बदन, चौकार मारलं, थोडासा चेंडू आखू ठेवला, त्याला बोट्याच्या साने स्विंग केलं, बरोबर शॉर्ट आर्म जॅक फसला आणि तिथे तंबूच्या दिशेने जाताना आता ज्येष्ठ खेळाडू विश्वास घरात बॅक इनटू द डग आउट. गडी क्रमांक बाद होते जेव्हा धावसंख्या 44. आता इथून जिंकण्यासाठी 8 धावा. 12 मध्ये 24 धावा, बॉल पेक्षा डबल, म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने हे धावा ठोकल्यात. व्हॉट अ ग्रेट इनिंग बाय विश्वास, तारीफ करतो आम्ही. 40च्या वर वय ओळंडलं, बरोबर त्याच्या फिजिक फिल्डिंग सांगतोय की दमकम आहे. विराट कोहलीला तेच सांगितलं त्या ज्येष्ठाकडून, येस कॅपेबल टू ओडीआय वर्ल्ड कप. येणारा 27 वर्ष तुझं निश्चित स्वागत करेल, तुला खुणावतंय आणि तेवढं डेफिनेटली विराट इज अ कॅपेबल. आता 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 मध्ये जिंकण्यासाठी 8 धावा. मॅच रंगवण्याचा प्रयत्न करतो विकेट टेकर म्हणून ओळख आणि पहिलाच विकेट त्याच्या हाती लागली, ब्रेक थ्रू मिळून दिलं जय गजानन कुक्षातल्या ब्रिजेशच्या बॉलरने. 9 मध्ये 8. नवीन बॅटर मैदानाच्या आत जयेश म्हात्रे आला, फिरवला चेंडू, फिरकी घेतली, टप्पा बरोबर गुडल्या पट्टावर, फिंगर्स रोल केले, कटर बॉल सरळ विकेटच्या हातात. डट आकाश सिंग विकेट किपर, पॉइंट कडे केलं. शॉट थर्ड मॅच, शॉट फाईन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग अँड डीप कव्हर पॉइंट इज एनालिसिस फील्डिंग. 8 मध्ये आता 8. बॉल टू रन. नेक्स्ट मॅच चे टॉस झाले, प्रियदर्शन बेलापूर ऑन द टॉस अँड यू चूज द बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला अगेन्स्ट टू द आई करंजा देवी सिरोने चच्ची मध्ये टीम. 8 मध्ये 8. लवली बॉलिंग यार, मॅच बनवण्याचा कशोजन प्रयत्न, जोरदार अपील, बॅटची कडा, येस देबिनेटली परतावा लागेल. गडी क्रमांक 2 बाद. मॅच मध्ये जान फुंकत असताना, मॅचला बनवत असताना आता ब्रिजेश विकेट टेकर, बॉलर ओळख आणि त्या ओळखीला लौकिकी अशी बॉलिंग टाकताना सुपर बॉलिंग. आता 7 मध्ये 8. मॅच मध्ये बनवण्याचा प्रयत्न, म्हणत होतं गोलंदाज फक्त बनवू शकतो कारण धावा कमी होते, 12-12. तेव्हा समीकरण आता 7 मध्ये 9 कंपल्सरी आहे. राकेश 7 मध्ये 9. आमच्या साथीला ज्यांना आपण पहिल्या दिवसापासून मधुर वाणवण्याचे निवेदन, अँकरांची भूमिका, समोरची भूमिका. 8 मध्ये 8. 8 चेंडू 8 धावा. मॅचला मात्र बनवण्याचा प्रयत्न, पहिला चौकार. येस 7 मध्ये 8. 7 चेंडू 8. सर्व दिलगिरी व्यक्त करते. क्रुशियल मुवमेंट मध्ये टाकलेला एक सेपेस हँड मधून मॅचला बॅक करताना आता ब्रिजेश. नवीन बॅटर अक्षयदादा पाटील नेरूळ कडून मैदानाच्या आत. इन क्रमांक
4 वरती चैतन्य म्हात्रे. चराचरामध्ये गणरायांचं चैतन्य, त्याचं चैतन्य मध्ये रंग भरेल काय? बॅकफुट वगैरे ऑन द अप. आणखीन एक विकेट मिळायचं. विकेट मात्र मिळताना मात्र गेली दूर. ओ माय गॉड, कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. ही मॅच इम्पॉर्टंट होती. अशी गलती, अशा चुका कशा करू शकतात? जान फुकली होती ब्रिजेशने, टायमिंग जुळलं नाहीत. बरोबर लॉंग ऑनच्या डोक्यावरून त्याला मस्त करीत दस्तक देता उडवून गेला, गगनाला चुंबून गगनभेदी षटकार, सिक्सर. आता मॅच सोपी झाली. आता 6 मध्ये फक्त 2, 6 गेंदे 2 रन. 6 मध्ये 2 धावांची आवश्यकता मॅचला बनवलं होतं. मी तारीफ करतो विकेट टेकर. 2 विकेट गेली. ही विकेट आहे ना मॅच मध्ये धमाल, रोमांच उभा होणार होता. आता आकडे मात्र सहज साधे आले, सोपे. 6 मध्ये 2, 6 गेंदे 2 रन. काय होऊ शकतं? क्रिकेट इथं ग्लोरियसली गेम ऑफ चान्स, अनसर्टनली गेम ऑफ चान्स. इथे 5-5 षटकारा होताना मी पाहिल्यात एमआर बॉल मध्ये. जेव्हा घनसोलीचं भानुदास म्हात्रे 5 षटकार तोडवाच्या विरुद्ध मध्ये खेचले तिथे. इथे काय होऊ शकतं? हे मैदान ऐतिहासिक आहे, हे मैदान हिस्टॉरिक आहे, हे मैदानामध्ये सब कुछ दिलेलं आहे. सर्व दिले, घडवल्यात खेळाडूंना. एक वेगळी ओळख आपल्या प्रेक्षकांना याच मधून घडलेल्या खेळाडूंना मिळाली आहे. तिथे काही होऊ शकतं. 6 मध्ये 2 कदाचित डिफेंड होतील आणि एक अफलातून पन्ना जो पान आहे, पेज आहे, त्या गोलंदाजाच्या नावावर कदाचित लिहिलं जाईल का त्याने 6 मध्ये जाऊन डिफेंड केल्या होत्या. क्रिकेट व्हेरी फनी गेम, इज अ गेम ऑफ चान्स. 6 मध्ये 2 आणि समोर आता बॅटर आहे सेटल बॅट्समॅन कुशल म्हात्रे, ज्याच्यामध्ये षटकार आलेत, बाउंड्री आलेत. त्याच्या विरोधात बॉल टाकण्यासाठी स्वतः टीम कॅप्टन अनुप पाटील, क्रिकेटचा एक देखणा क्रिकेटपट्टू. गोगल वेअर केल्यानं घातल्यानंतर असे मोजकेच केलं पण तुम्हाला दिसतील बॉलिंग करताना गोगल. गोले 6 मध्ये 2, पहिला चेंडू. ओ माय गॉड, डॉट. मॅच ऑन. 5 मध्ये 2. काय येऊ शकतं? विजयदत्त तांडेल. क्रिकेट आहे. 5 मध्ये 2, 5 मध्ये 30 निघालेत. तिथे 5 मध्ये 2 सचिन होऊ शकतं, राकेश होऊ शकतं. तिथे गेम ऑफ चान्स. हा डॉट आला तर मॅच मध्ये तुफानी रंगत वाढण्याच्या अगोदर त्याला पूर्ण उणाम देताना हा स्लॉकशिप. मॅचला फिनिश, कारण 2 धावा पूर्ण तेवढ्याच हव्या होत्या. 4 चेंडू ठेवून आणि तब्बल 8 गडी सिलेक्ट ठेवून हा पहिला विजय आपल्या नाबे केलाय. अर्थातच अक्षय दादा पाटील नेरुल या टीमने. हार्ड लक जय गजानन कुक्षत. आपला प्रवास जरी इथे संपला ना तरी तुमचे आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करतोय. त्या स्पर्धेमधून तुम्ही रखरखत्या उन्हामध्ये येऊन खेळलात, त्यासाठी थँक्स सो मच. जाऊयात नेक्स्ट मॅच. आणि ते मॅच रंगण्यासाठी ज्या पहिल्या अगदी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी ज्यांच्या आवाज सुरुवात केली ते राकेश तांडेल येतील आणि जोडतील या मॅचच्या आमच्या धावतं समालोचनासाठी. राकेश तांडेल प्लीज. प्लेयर ऑफ द मॅच, मॅचचा हिरो